नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 तास। कारंजा लाड येथे आरक्षण बचाव कृती समितीचा भव्य मूक मोर्चा, उपवर्गीकरणाविरोधात सरकारला इशारा। सदर बातमी अशी की आज दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून झाली असून हा मोर्चा जय स्तंभ चौक मार्गे तहसील कार्यालय येथे पोहोचला। नंतर कृती समितीच्या वतीने उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार साहेब यांना देण्यात आले। मोर्चा दरम्यान सहभागी नागरिकांनी संविधानातील उद्दिष्टे दर्शविणारे फलक हातात घेऊन शासनाच्या निर्णयाचा निषेध केला। रॅलीतील शिस्तबद्धता आणि शांततेत केलेला निषेध हे मोर्चाचे मुख्य आकर्षण ठरले। मोर्चा शांततेत व संविधानाच्या चौकटीत यशस्वीरित्या पार पडला। या मोर्चाचे आयोजन समितीचे प्रमुख आयोजक किशोर मानकर, सामाजिक कार्यकर्ते सुजित भगत, प्रमोद देवळे, गजानन वरघट व सुमेधा वरघट यांनी केले होते। मोर्चामध्ये आंबेडकरी समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता, असे आमचे प्रतिनिधी अब्दुल समीर यांनी कळविले। धन्यवाद। नमस्कार, मी गजानन वरघट, परिवर्तन न्यूज 24 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलोय कारंजा लाड या ठिकाणी। आज असा मुद्दा या ठिकाणी उपस्थित झाला आहे की जो एसटी समाजाला आरक्षण आहे 13%, त्या 13% आरक्षणामध्ये जे 59 जाती आहेत त्या 59 जातीपैकी काही समाज लोक आम्हाला वर्गीकरण पाहिजे असं त्यांची मागणी आहे। त्या वर्गीकरणाच्या विरोधात आपण हा बौद्ध बांधव या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांनी तहसीलदार मध्ये निवेदन दिलं। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचे विचार काय आहेत। बोला सर। नमस्कार, मी किशोर मानकर। या ठिकाणी 27/4/2026 रोजी आम्ही तहसील कार्यालय कारंजाच्या माध्यमातून माननीय राज्यपाल महाराज राज यांना एक निवेदन दिलं आहे की सर्व तालुक्यातील जिल्ह्यात तिथेच आहेत आणि आज म्हणतात की एका मोठ्या भावानं खाल्लेला आहे, असा एक खोटा दुष्प्रचार चालू आहे। आम्ही त्या घटनेचा, त्यांच्या विचारांचा आम्ही निषेध करतो। 59 जाती आहेत, तर 59 जातींना विभक्त करण्याचं काम म्हणजेच अबकड करण्याचं काम, तोडण्याचं काम महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून होते आहे आणि म्हणून त्याला तीव्र असा विरोध करण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी उपवर्गीकरण झालं नाही पाहिजे ह्या एका उद्देशाने आम्ही इथे तमाम आंबेडकरी जनता एकत्र आलेलो आहोत। भारतीय राज्यघटनेचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो आणि उपवर्गीकरण रद्द झालेच पाहिजे, फक्त 3च नारे देत आम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते कारंजा तहसील पर्यंत आम्ही हा मूक मोर्चा काढलेला आहे। बरं सर, आता